गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकारणी आणि उद्योगपती यांचं साठलोट असल्याचा आरोप होतोय, उघडपणे होतोय। लोक असं म्हणतायत महाराष्ट्र गरीब होत चालला, पण आमचे नेते श्रीमंत होत चालले। गडकरी हे एक उदाहरण आहे जिथे आयआरबीनी पैसे गुंतवले, पण तुमच्याच पक्षाचे काही नेते उदाहरणार्थ छगन भुजबळ यांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्यामध्ये अशा प्रकारच्या उद्योगपतींनी पैसे घातलेले आहेत। त्यानंतर सुनील तटकरे आहेत, त्यांच्या मुलांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्याच्यामध्ये या उद्योगपतींनी पैसे घातले आहेत। लोकांना याविषयी संशय वाटतोय, राजकारणी आणि उद्योगपतींचे हे साठलोटो आहेत का? आणि उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, हे पीडब्ल्यूडी जे खातं आहे ते 99 नंतर तुमच्या पक्षाकडे आलेलं आहे। आयआरबीचे म्हैसकर आणि तुमच्या पक्षाचे नेते यांचा सुद्धा जवळचा संबंध आहे, आणि म्हणून अरविंद केजरीवाल आरोप करतायत की गडकरी आणि एनसीपीचे सुद्धा साठेलोट आहेत, उद्योगपती समान आहेत, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा समान आहेत। अजय संतेशी, मितेश बागडिया, संदीप बाजोरिया हे कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत ते गडकरींच्याही जवळ आहेत आणि अजित पवारांच्याही जवळ आहेत। या सगळ्याचा अर्थ लोकांनी पवार साहेब कसा लावायचा? साधी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अशा क्षेत्रात काम करणारे लोक काही हजारो असत नाहीत। महाराष्ट्रामध्ये साधारणतः हा प्रयत्न केला जातो की कुठल्याही प्रकारचं काम असेल तर ते काम महाराष्ट्रातला जो उद्योजक असेल त्याला शक्यतो देण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी, आणि ती भूमिका त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली तर लगेच आपण त्याच्यामध्ये साठलोट भरणं योग्य नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्योजक म्हणजे हा कोणी एखादा उद्योजक असेल, आता टाटांच्यासारखा उद्योग असतील, किर्लोस्करांच्यासारखे उद्योजक असतील, ह्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे का नाही का ते उद्योजक आहेत म्हणून आपण त्यांना दोषी ठरवायचं? तर त्याच पद्धतीनं उद्याच्याला तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही, कारण हे नंतरच्या पिढीचे लोक आहेत, माझा फारसा परिचय नाही आहे। परंतु कोणीही उद्योजक आपला उद्योग चांगला करत असेल आणि त्याला प्रोत्साहन जर सरकारने दिलं तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही। फक्त राज्याचं हित आहे का नाही ते बघितलं पाहिजे, मालाचा दर्जा चांगला आहे का नाही तो बघितला पाहिजे, आणि किमतीच्या संदर्भात ते योग्य आहे का नाही हे बघितलं पाहिजे। ती काळजी त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर आपण त्या संबंधीचा आक्षेप घ्यायचं कारण नाही। हा जुना एक काळ असा होता की उद्योगपती म्हणले की भांडवलदारांना शिव्या द्यायच्या। आज अनेक राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या बाहेर जाऊन तुम्ही आमच्या राज्यात या आणि गुंतवणूक करा असं सांगत असताना तिथं करण्याची कुवत असलेल्यांना आपण वेगळ्या पद्धतीने बघणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे असं मला नम्रपणाने सुचवायचं आहे। पवार साहेब, हे बरोबर आहे, उद्योगपतींच्या विरोधात कोणी नाही, पण मी ज्यांची नावं घेतली, अजय संचेती हे भाजपचे खासदार आहे, मितेश बांगडिया यांना भाजपने विधान परिषदेचं तिकीट दिलं, संदीप बाजोरिया यांना आपल्या पक्षाने राष्ट्रवादीने नेतृत्व दिलेलं आहे, हे तिघही कॉन्ट्रॅक्टर आहे, यांनी सिंचन प्रकल्पाची कामं वाईट केली आहे असं सरकारी कमिट्यांनी रिपोर्ट्स दिलेले आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, त्यांनाच पुन्हा पुन्हा कामं दिली जातात। ही माणसं गडकरींच्याही जवळ असतात, ही माणसं अजित पवारांच्याही जवळ असतात, याचा अर्थ कसा लावायचा? नाही, पण वाईट कामं झालीच वगैरे असा रिपोर्ट आला हा माझ्या कुठे वाचनात आलेला नाही। मी जबाबदार माणूस आहे, मी प्रशासनाचं काम करतो, मी काय अँकर नाही कोणाचा की त्यामुळे काही बोललं तर ते म्हणतील ते। पवार साहेब, मी काही बोलत नाही, सरकारने 2 समित्या नेमल्या आहेत, त्यांनीच हे रिपोर्ट दिलेले आहेत। मला असं ते रिपोर्ट मी वाचलेले नाही, जोपर्यंत मी ते कागदपत्र पाहत नाही तोपर्यंत मी भाष्य करणार नाही। मी पाहीन त्यावेळी जरूर मी त्याच्यावर भाष्य करेन, पण न पाहता न जाणून घेता भाष्य करण्याचा माझा स्वभाव नाही। मला असं वाटतं की तुम्ही मला बरेच वर्ष ओळखत असाल। मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच विचारतोय, वडनेरे समिती आणि मेडगिरी समिती यांचा रिपोर्ट आपल्यापर्यंत कसा पोहोचला नाही अजून? त्यामध्ये गंभीर आक्षेप घेण्यात आलेले आहेत। असं आहे की अनेक राज्य या देशामध्ये राज्यकारभार करतात, तिथले सगळे अहवाल माझ्याकडे याचं काही कारण नाही। मी देशातल्या कृषी खात्याचं काम बघतो, माझ्या खात्याच्या संबंधीचे सगळे कागदपत्र माझ्याकडे येतात, मी बाकीच्या ठिकाणी उगीच हस्तक्षेप कधी करत नाही। पवार साहेब, तुमच्या पक्षाचे जे नेते आहेत छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ खासदार आहे, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ हा खासदार आहे, आमदार आहे, या दोघांनी अनेक कंपन्या काढल्या आहेत ज्यामध्ये खासगी गुंतवणूक घेतलेली आहे। हा पैसा कुठून आला असा प्रश्न लोक विचारतायत। सुनील तटकरेंच्या मुलाने 100च्या वर कंपन्या काढल्यात, त्यामध्ये गुंतवणूक घेऊन जमिनी विकत घेतल्या जात आहेत। हा सगळा व्यवहार जो आहे, ही माणसं काही मुळातली सदन नाही आहेत, यांच्यामध्ये लोक पैसे गुंतवतात कारण त्यांना काहीतरी एक गैरकायदेशीर मार्गाने फायदा झालेला असतो असा संशय लोक व्यक्त करतायत, तसे आरोप होत आहेत, हायकोर्टात पिटिशन झालेले आहेत। या सगळ्याबद्दल तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी राजकारणी आणि उद्योगपती किंवा पैसे गुंतवणारे यांचे संबंध तपासले पाहिजेत म्हणून?
साधी गोष्ट अशी आहे की एक तर ही हायकोर्टात केस आहे म्हणून त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही, कारण हायकोर्टाच्या पुढे हा सगळा मामला आहे. नंबर 2, मी तटकरेंना ज्यावेळी विचारलं त्यावेळेला 100 कंपन्या वगैरे हे सरासर असत्य आहे अशी माहिती त्यांनी मला सांगितली. पण मी याच्यावर सध्या बोलत नाही, असं मुख्य कारण की हा मामला कोर्टात आहे. त्यामुळे एकदा कोर्टातून त्याची दिशा ठरवून द्या. पण याच्यातून सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर येतील. उगीचच मी कुणाला प्रोटेक्ट करण्याचंही करणार नाही किंवा कुणाला माहिती नसताना काही आरोप करण्याचे काम मी करणार नाही. पवारसाहेब, सगळं बरोबर आहे, पण मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या पक्षाचे 2 भुजबळ आणि तटकरे नेते आहेत. शेकडो एकर जमीन त्यांनी विकत घेतली आहे आपल्या कंपन्यांच्या नावाने. याची तरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? ती किती सत्यावर आधारित आहे हे एकदा बघण्याची आवश्यकता आहे, एवढंच मला सांगायचं आहे. ठीक आहे पवारसाहेब, मी पुढे जातो. काल अरविंद केजरीवाल यांनी असा आरोप केला की सर्व पक्ष, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, सर्व पक्ष भ्रष्टाचाराच्या बाबतीत सारखेच आहेत. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. आज तुम्ही नितीन गडकरींची बाजू घेतायत, पुन्हा अरविंद केजरीवाल तुमच्यावर हाच आरोप करतील. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असं आहे की लोकशाहीमध्ये कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. माझं म्हणणं आहे की फक्त ते कशाच्या तरी आधारावर असलं पाहिजे, गैरसमजुतीवर असता कामा नये. गैरसमजुतीवर आपण आपलं मत बदलून एखादी भूमिका मांडत बसलो आणि प्रसिद्धी साधनं त्याला प्रचंड प्रसिद्धी, TRPचा रेट वाढावा म्हणून देत बसली, तर मला असं वाटतं की याच्या सगळ्यामुळं एकंदर काम करण्याची जी पद्धत आहे आणि करणारे घटक आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. मी आत्ता प्रशासनाला बघतोय, गेले 45 वर्ष मी संसदीय राजकारणात काम करतोय, पण मी आत्ता प्रशासकीय यंत्रणा जी डिमॉरलाइज झालेली पाहते आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता आत्ता जी मी पाहतोय, यापूर्वी मी कधीही पाहिलेली नव्हती. कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याला कुणीही संरक्षण द्या असं म्हणणार नाही, पण सरसकट सगळी सिस्टीमच चुकीची आहे, याचा अर्थ पार्लमेंटची डेमोक्रेसी आणि त्याच्यातले घटकच चुकीचे आहेत हे म्हणणं, मला असं वाटतं की आपण अनार्कीच्या रस्त्याला नेणार आहोत. असं एकेकाळी असंच म्हणलं गेलं होतं आणि त्यामुळं असं म्हणून काही कठोर पावलं या देशामध्ये टाकली घेतली. पण शेवटी या देशातल्या लोकांनी 1977 साली त्या कठोर पावलाचा रस्ता हा कधी स्वीकारला नाही आणि लोकांनी पुन्हा लोकशाहीच्या मार्गावरच देश आणला. माझ्या मते या देशामध्ये आम्हा सगळ्यांच्यापेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे आणि तो शहाणा माणूस आपलं शहाणपण योग्य वेळी दाखवत असतो. कुणी चुकत असेल तर त्याला त्याचा रस्ता दाखवत असतो आणि तो परत देश योग्य रस्ता, पद्धती योग्य रस्ता आणत असतो. पवारसाहेब, याच सामान्य माणसाच्या मनातला आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आज मी जरा कठोर प्रश्न विचारतोय, मला माफ करा, पण लोकांच्या मनातले हे प्रश्न आहेत. मला एवढंच विचारायचं आहे की हा सामान्य माणूस म्हणतो की आमच्या नेत्यांची संपत्ती अवास्तव वाढलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांबद्दल या माणसाच्या मनात संशय आहे. तो म्हणतोय की या नेत्यांच्या या संपत्तीची आणि त्यांच्या कारभाराची चौकशी का होऊ नये. अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वड्रांवर आरोप केले, त्यांनी सलमान खुर्शीद यांच्यावर आरोप केले, त्यांनी आता नितीन गडकरींवर आरोप केले. कदाचित ते उद्या तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावरही आरोप करतील. मग नेत्यांनी अधिक पारदर्शी व्हायला काय हरकत आहे, चौकशी व्हायला काय हरकत? साधी गोष्ट आहे. तुम्हाला एवढं सामान्य ज्ञान असलं पाहिजे की आम्हा लोकांचं, आता माझ्यासारख्याचं, तुम्ही जर प्राईम मिनिस्टरची वेबसाईट बघितली आणि गेल्या 5, 7, 8 वर्षाची बघितली तर त्या वेबसाईटवर आमच्या सगळ्या प्रॉपर्टीची माहिती जनतेच्यासाठी खुली असते. ती तुम्ही बघा. पवारसाहेब, हे खरं आहे, पण बेनामी मालमत्ता असतात त्याचं काय करायचं हा प्रश्न लोक विचारतायत. आता असं आहे की तुम्ही काहीतरी बेछूटपणाने काही बोलायला लागला. हे लोकांच्या मनाचे प्रश्न आहेत पवारसाहेब, मला माफ करा. काय कसं हे अजिबात नाही लोकांच्या मनातले, हे तुमच्या मनातल्या चुकीच्या कल्पना आहेत आणि तुम्ही त्या वास्तव ज्यावेळेला मी जबाबदारीने सांगतो. आता मी 8 वर्ष केंद्र सरकारमध्ये, वेबसाईटवर माझ्या प्रॉपर्टीचं दर वर्षाचं स्टेटमेंट येतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असतं, लोकांना अवेलेबल आहे, लोक ते घेतात, छापतात सुद्धा. आणि असं असताना मग आणखीन काहीतरी शंका काढायची, हे कितपत योग्य आहे? जर त्याच्याशिवाय काही बेनामी असेल तर तुम्ही एक्सपोज करा, माहिती करा, केस करा त्याच्यासाठी, आणि त्याच्यात जर तुम्ही लपवलेलं असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करा. पण आपण हे सगळं असंच चाललेलं आहे असं म्हणायचं, मला असं वाटतं की हे फार न्यायाला धरून नाही आहे. पवारसाहेब, शेवटचा प्रश्न. लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडतोय
असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही म्हणताय ते खरं आहे, हे वेदनादायक आहे, पण वस्तुस्थिती आहे की लोक विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. कारण राजकारण्यांचं राहणीमान, पूर्वीच्या राजकारण्यांचं राहणीमान तुम्ही एस.एम. ना बघितलंय, तुम्ही डांगेंना बघितलंय, तुम्ही एन.डी. पाटलांना बघितलंय, सगळ्या जुन्या राजकारण्यांना बघितलंय, तुम्ही मृणाल गोरेंना बघितलंय. त्यांचं राहणीमान आणि आजच्या राजकारण्यांचं राहणीमान, मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये पवार साहेब, व्यक्तिगत बोलत नाहीये, पण महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचं राहणीमान, त्यांच्या आलिशान गाड्या, हे बघून लोकांच्या मनात हे प्रश्न येत आहेत. राजकारण्यांवरचा लोकांचा विश्वास उडतोय, हे धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं का? सिंपल गोष्ट, 1967 साली ज्यावेळी मी निवडणूक लढवत होतो पहिल्यांदा 45 वर्षापूर्वी, त्यावेळेला बैलगाडी किंवा सायकलवरून आमचे सगळे लोक प्रचार करायचे. आजचे दिवस राहिलेले नाहीत. आज दिवस बदललेत, देशामध्ये परिस्थिती बदललेली आहेत, देशामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत, अधिक वेगवेगळ्या प्रकारची कम्युनिकेशनची माध्यमं उपलब्ध झालेली आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करण्याच्या संबंधीची भूमिका आहे. लोकांच्या जीवनमानात म्हणजे 45 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती प्रत्येक घरातली, याच्यामध्ये काही फरक झाला आहे का नाही याचा आपण वास्तव विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं आपण एक सरसकट सगळं चित्र वाईट आणि लोकांचा विश्वास उडते असं निष्कर्ष काढणं मला माहिती नाही कितपत योग्य आहे. माझ्यापेक्षा लोकांना तुम्ही जास्त फेस केलेलं असावं, त्यामुळे मी काही त्याच्यावर अधिकार म्हणून तुमच्या इतका बोलू शकत नाही. पण माझ्यासारख्या माणसांनी ज्यांनी 14 निवडणुका लढवल्या त्याला तुमच्यापेक्षा कमी पण थोडीशी माहिती असेल लोकांची. पवार साहेब माफ करा, तुम्हाला मी दुखावलं असेल तर, पण राजकारण्यांनी थोडं भान बाळगलं पाहिजे, आपला व्यवहार सुधारला पाहिजे, असं नाही का तुम्हाला वाटत? माझं म्हणणं आहे की त्यांनी नाही सुधारलं तर लोक त्यांना धडा शिकवतात. आणि हे अनेकांच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. या देशामध्ये मी नावं घेत नाही, पण सर्वश्रेष्ठ असलेल्या व्यक्तींचा सुद्धा या देशातल्या लोकांनी पराभव केला, कारण तो ट्रॅक सोडून गेलो म्हणून. आणि म्हणून मी मगाशी जसं सांगितलं की या देशात आम्हा सगळ्यांच्यापेक्षा सुद्धा सामान्य माणूस शहाणा आहे. तो डोळे उघडून सगळं बघत असतो आणि योग्य वेळी त्याचा निकाल घेत असतो. आपण बघितलं, हे होते शरद पवार, ज्यांना मी काही कठोर प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली. तुम्हाला पटली की नाही हे तुम्ही ठरवायचं. पहा फक्त IBN लोक.